हाय, हॅलो. मी दीपाली. तुमचं या माझ्या अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. किती छान वाफ येते पहा बरं या भाजीतून. ही भाजी खूप छान, खूप सुंदर अशी लागते. आता तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात माहिती नाही आहे, पण आमच्याकडे तर याला हरभऱ्याची भाजीच म्हणतात. आता हरभऱ्याची भाजी खुडायची कशी असते हे तुम्हाला माहिती आहे का? जी छोटी-छोटी हरभऱ्याची झाडं असतात, त्या हरभऱ्याच्या झाडांचा शेंडा. शेंडा म्हणजे हा बघा बघा पाहू मी दाखवते हा. म्हणजे याला 2 मोठ्या बाजू फांद्या फुटलेल्या असतात आणि एक मध्ये असते. अशी ही हरभऱ्याची भाजी खोडायची असते आणि ही भाजी सकाळ-सकाळी खोडायची असते. आणि या भाजीवरती आंब जितकी जास्त असेल, तितकी ही भाजी खूप छान आणि खूप टेस्टी लागते. म्हणजे हिला आंबटपणा किती आहे, त्याच्यावरती ही भाजी आपल्याला समजते टेस्टी आहे का नाही ते. आता मी अशा पद्धतीने ही भाजी झाडते आहे ना, अशाच पद्धतीनं तुम्ही ही भाजी अगदी ताकदीने झाडा. अशा पद्धतीने ही भाजी जर झाडली ना, तर यातलं जे आळ्या असतात त्या पूर्णपणे खाली पडतात आणि ही वरची भाजी आपण बाजूला करून घ्यायची. आणि ज्या खाली जो पडलेल्या असतात त्या छोट्या-छोट्या आळ्या असतात त्या काढून टाकायच्या किंवा भाजी ज्यावेळी आपण खुडायला जातो, त्यावेळेस ही आपण भाजी खुडताना त्या भाजीच्या शेंड्यावरती आळी आहे का, हे बघूनच मगच भाजी आपण खुडायची. मग अशा पद्धतीची भाजी खूप छान लागते. आमच्याकडे ही भाजी ₹50 पावशेर आहे. आता तुमच्याकडं कशी ही भाजी आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही भाजी आपल्याला फक्त याच सीझनमध्ये खायला भेटते किंवा उन्हाळी आपण हरभरा करतो तेव्हा. आणि पण सीझनमधली भाजी जी असते ना, खूप छान आणि खूप चविष्ट लागते. आणि ही भाजी आमच्या शेतातलीच आहे बरं का. अगदी ताजी-ताजी खुडून आणलेली भाजी. म्हटलं छानपैकी एक व्हिडिओ तुमच्यासाठी करावा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. छानपैकी आपण शेतातून आणलेली भाजी मस्तपैकी अशी झाडून घेतली. त्यातल्या आळ्या वगैरे काढल्या, अगदी स्वच्छ केली आणि अगदी बारीक-बारीक चिरून घेतली. बारीक-बारीक का चिरून घ्यायची? कारण मोठ्या जरा फांद्या असतात त्या भाजीला, म्हणून ती बारीक-बारीक चिरून घ्यायची. चिरलेली भाजी मस्तपैकी अशी तव्यातच करून घ्यायची. कढईत केली तरीही चालते किंवा तव्यात केली तरीही चालते. शक्यतो मी भाज्या लोखंडी तव्यातच करते. अगदी साधी सोपी ही भाजी आहे करायची पद्धत. आता आपण लोखंडी तव्यात आपल्याला हवं तेवढं आपण तेल टाकू शकतो. त्याच्यामध्ये आपण छानपैकी अशा 2 ते 3 मिरच्या घेतल्या होत्या. त्या झणझणीत मिरच्या आहेत. त्या छान प्रकारे अशा भाजून घ्यायच्या. भाजून घेतल्या की त्यात थोडासा लसूण टाकायचा. म्हणजे तुम्हाला जर जास्त हवा असला तर जास्तही टाका. लसणामुळे भाजीला खूप छान रुचकर अशी चव येते आणि मिरची कमी जास्त करू शकता तुम्ही. त्याचा आता छान प्रकारे लसूण टाकला आहे आपण. हा लसूणही आपला घरचाच आहे. अगदी अ, छान प्रकारे असा चेचून घ्यायचा, मोठा-मोठा चेचून घ्यायचा आणि हा लसूण टाकलेला छान प्रकारे तेलात भाजून घ्यायचा. पाहू शकता तुम्ही. असा सुंदर असा मिरची किंवा मिरचीचा जर ठेचा जरी तुम्ही वापरला तरीही चालू शकतं किंवा ही बारीक-बारीक चिरून मिरची वापरली तरीही चालू शकतं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही कोणत्याही पद्धतीनं भाजी करू शकता. पण ही भाजी खूप छान आणि चविष्ट असते. तुम्हाला जर बाजारात गेल्यानंतर जर ही भाजी विकत भेटत असेल, तर एकदा ना एकदा तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही जर वेळ ही भाजी नंतर करालच. अशा प्रकारच्या भाज्या खाल्ल्या ना, तर आपल्याला त्याच्यापासून खूप सारे जीवनसत्व मिळून जातात. त्यामुळं सीझनमध्ये तर अशा प्रकारच्या भाज्या आपण खाव्यातच. ही भाजी तुम्ही कशा पद्धतीनं करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते म्हणून विचारलं. आपण आता भाजीसाठी काय काय साहित्य घेतलं होतं? 4 ते 5 मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, छानपैकी चेचलेलं लसूण. आता शेंगदाण्याचं कूटही आपण वापरणार आहोत. मग ते भाजलेल्या शेंगदाण्याचं घ्या किंवा कच्च्या शेंगदाण्याचं घ्या. पण ते असं मोठं भरडं जर ते कूट असेल तर भाजीला खूप छान अशी चव येते. त्यामुळे आपण मोठंच कूट मी करून घेतलं होतं. आता पाहू शकता ही आपण चिरलेली भाजी छानपैकी तेलात टाकणार आहोत. म्हणजे तेलात टाकलीच. आता ह्यात थोडंसं मीठ टाकून आपण ही खालवर करणार आहोत. व्यवस्थित भाजून घेणार आहोत. याला लगेच पाणी पण सुटतं किंवा तुम्ही वरून थोडंफार पाणी सोडलं तरीही चालू शकतं. हे बघा पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं ही भाजी आपण
करतो. तुमच्याकडे मिळते का हो अशा पद्धतीची ही हरभऱ्याची भाजी? आम्ही शेतातच राहतो, त्यामुळं आम्हाला अशा प्रकारची भाजी खूप मिळून जाते कुठेही अगदी सहज. किंवा आमच्याकडं हरभरा हे खूप पिकतो, त्यामुळे बाजारात ही अगदी सहज आपल्याला अवेलेबल होऊन जाते. आता आमच्याकडं आहे ही ₹50 पावशेर. ही भाजी खोडली ना, की आपला हात खूप काळा होतात. अगदीच थंडीनं आपलं अंग सगळं फुटलेलं असतं आणि त्यात ही भाजी जर आपण खोडायला गेलो शेतात, तर आपला हात खूप म्हणजे खूप काळा काळा पडतो. त्यामुळे शक्यतो ही भाजी खोडायला महिला जरा नाही असंच म्हटलं जातं. मग पण आपल्याला जर घरी खायची असली, तर आम्ही शेतात जाऊन ही भाजी घेऊन येतो. आता याच प्रकारची भाजी अशी झाडून जर वाळवली ना आणि वाळवलेली भाजी ही खूप छान, खूप चविष्ट अशी लागते बघा. एकदा तुम्ही वाळवलेली ही भाजी करून बघा. आता जेव्हा कधी मी वाळवलेल्या हरभऱ्याची भाजी बनवेन ना, तेव्हा मी तुम्हाला नक्की त्याचाही व्हिडिओ एक करेन. आता आपण मीठ टाकलं, आवडीनुसार आपण मीठ टाकायचं आणि छान प्रकारे ही भाजी अशी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि अगदी मंद आचेवर हिला असं छान प्रकारे शिजवून द्यायची. खूप छान आणि खूप चविष्ट ही भाजी लागते बरं का. अगदी अशी आंबट तिखट ही भाजी लागते आणि खूप चविष्ट असते. पाहू शकता आता बऱ्यापैकी ही भाजी आपली शिजलेली आहे. आपण ज्यावेळी भाजी ही चिरली होती, त्यावेळी बघितली असतील तुम्ही की किती होती आणि आता शिजून किती झाली. म्हणजे ही भाजी आपली मेथीची भाजी किंवा पालकची भाजी वगैरे असते, ती शिजल्यानंतर कशी कमी होते, तशीच ही भाजी ही कमी होते. आता मोठं असं भरडं हे कूट टाकायचं. तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचंही वापरू शकता किंवा कच्च्या शेंगदाण्याचंही वापरू शकता. पाहू शकता तुम्ही बघा. असं दाणेदार असं कूट घातलं ना, जेव्हा एखादा शेंगदाण्याचा दाणा आपल्या तोंडात येतो ना, त्यावेळी आपल्याला खूप छान ही भाजी चव देते. अतिशय अप्रतिम ही भाजी लागते. तुम्हाला जर तुमच्या शेतात जरी नाही मिळाली, तरी तुम्ही विकत जर भेटत असेल तुम्हाला, तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. अतिशय सुंदर आणि चविष्ट ही भाजी होते. पाहू शकता तुम्ही शिजून अगदी कमी झाली आहे. छानपैकी यातनं वाफ निघत आहे आणि खायलाही ही खूप छान, खूप पौष्टिक असते. आता यातलं पूर्ण असं पाणी आटून द्यायचं. पाणी आटून दिलं की आपली भाजी तयार. छानपैकी अशी हरभऱ्याची भाजी. आणि जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. खूप दिवस झाले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न चालू आहे, पण कामाच्या गडबडीत राहून जात आहे. आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. धन्यवाद.